अविनाश यांच्या माध्यमातून यावेळेस सीन फील्डला क्लिअर केले, चांगला फटका आहे, डीप मध्ये खेळाडू नाहीयेत आणि बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, विजय भोईर यांच्या बॅट मधून चौकार आलाय आणि चौकारानं आपलं खातं त्यांनी खोललेलं आहे. सुदर्शन जाधव यांच्यावरती मात्र आक्रमण केले विजय भोईर यांनी. विजय भोईर आणि निलक्ष नार्वेकर ही जोडी मैदानावरती आहे आणि काल देखील या खेळाडूने प्रभावित केले, कालच्या दिवसामध्ये देखील. पुढचा बॉल चांगला फटका आहे, अलॉंग दी कार्पेट डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे, बॉल लाईक बुलेट्स, 1 मोर, 4. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला पहिला बॉल डॉट आला, गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर पुढच्या 2 बॉल वरती गोलंदाजावरती वर्चस्व गाजवलंय, फलंदाजाने ठोकले 2 चौकार. 2 कंसेक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो, लगातारचे 2 चौकार आपण पाहिलेत. बॅटर विजय भोईर यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेस एज लागतंय, लगातारचा 3रा चौकार आलाय विजय भोईर यांच्या बॅट मधून आणि पंप अप करतायत, चौकार आलाय, 4 धावा. 3 कंसेक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो. धावफलकावरती धावा आहेत 12. पुढचा बॉल बॅटर स्टेप आउट जरूर झाले, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग आहे, अवे फ्रॉम दी बॉडी हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. KPL कुळगाव प्रीमियर लीग 2024 आणि गेली 2 वर्षे या स्पर्धेचं खरं तर